नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये भैरवीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की जगन्नाथने का मदत केली. जगन्नाथ तिच्याजवळ येतो. ती का जगन्नाथ का मदत केली. तुझ्या मनामध्ये एवढा राग असताना आमची मदत. जगन्नाथ म्हणतो आपल्यातलं युद्ध संपून टाकूया. भैरव म्हणते ते कधीच संपणार नाही. तुला अगदी शेवटपर्यंत बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता मात्र सावली तिच्याकडे शॉकून बघते आणि जगन्नाथ सावलीकडे बघून हसायला लागतो. भैरव म्हणते जगन्नाथ एक लक्षात ठेव, आपल्यामधील युद्ध मी कधीच संपून देणार नाही. तुझी हालत मी अशी वाईट करेल ना की भैरवी नाव जरी घेतलं ना तर थरथर कापशील. आता भैरवी खूप काही बोलते आणि निघून जाते. जगन्नाथ सावलीकडे बघून स्माईल करतो. सावली, सोम आणि बबलू बाहेर जातात. भैरव म्हणते थांब सावली, माझं तुझ्याकडं काम आहे, तू थांब. सोम म्हणतो कशाला. ती सोम, अरे मी सोडते ना सावलीला. सोम म्हणतो ठीक आहे आणि निघून जातो. भैरव म्हणते चल बस गाडीत. जगन्नाथ घरी जातो आणि खूप हसायला लागतो. हलका म्हणते काय एवढी मोठी संधी होती आणि तुम्ही सोडली. जगन्नाथ म्हणतो मोठी संधी आली पाहिजे आणि त्यासाठी थोडी वाट बघावीच लागणार. आता त्या भैरवीला जेवढं उडायचं ना तेवढं उडू दे. तिला उडण्यासाठी आपण हवा द्यायची. एकदा की उंचावर गेली मग खाली पाडायची. कारण तिने त्या ताराचं करिअर खूप छान सेट केलं आहे, अगदी हुशारीने. अलका म्हणते आणि सावलीचं काय. जगन्नाथ म्हणतो आता बास, ही सावलीला लागलेली जखम आहे आणि ती जर साफ करायची असेल तर थोडा त्रास होणारच. पण एकदा की जखम साफ झाली सावलीचं जीवन छान होणार. आणि आता मी सावलीचं पण नाही ऐकणार. भैरवी जंगलात गाडी थांबवते आणि सावलीला बाहेर खेचते आणि म्हणते आमच्याशी खेळ खेळतेस. सावली म्हणते काय झालं भैरवी माई. भैरवी म्हणते बघितलं का तारा, ते काय म्हणतात ना वेळ घेऊन पेडगावला जायचं. काय गे सावली, तुला माहीत नव्हतं जगन्नाथ येणार. सावली म्हणते खरंच माई, मला खरंच माहिती नव्हतं. भैरव म्हणते खोटं बोलतेस, ताराचं करिअर बर्बाद करण्यासाठी तुझा आणि जगन्नाथचा डाव होता. सावली म्हणते माई मी कशाला डाव करेल, मी विठ्ठलाची शपथ घेते, मला काहीच माहिती नव्हतं. भैरव म्हणते ही विठ्ठलाची शपथ नाही घेणार काय तारा. ठीक आहे मग. सावली बसायला लागते. ती पुन्हा मागे ओढते आणि म्हणते तुला तर शिक्षा झालीच पाहिजे. बापाच्या चुकीची शिक्षा मुलगी भोगणार. तारा चल बस गाडीमध्ये. सावली खूप आवाज देते पण भैरवी काय ऐकत नाही. सावली इकडे तिकडे बघते तर सुनसान असतं. ती खूप घाबरते. सारंग सोमला फोन करून म्हणतो सोम तुम्ही आलात का घरी. आणि सावली, सावली का नाही आली. भैरवीजी बरोबर, ठीक आहे मी बघतो. सावली चालत असते तेवढे तिला सारंगचा फोन येतो. तो म्हणतो सावली कुठे आहेस आता, मी गाडी पाठवतो. सावली म्हणते नको, भैरवी माई सोडतील ना. सारंग म्हणतो तू सोमबरोबर का नाही आलीस. सावली सांगते माईचं काम होतं. तो म्हणतो ठीक आहे मी येतो. ती नको, त्या सोडणार आहे. सारंग म्हणतो कुठे भैरवीजी. सावली सांगते त्यांना काम आलं त्या गेल्या. सारंग म्हणतो वाटलंच, थांब मी येतो. ती सारंग सर का माझी एवढी काळजी करता. तो म्हणतो का मित्र म्हणून मी तुझी काळजी नाही करू शकत. आणि तुला आठवतं का मला हाताला लागलं होतं तेव्हा तू माझ्यावर किती ओरडत होतीस. माझी काळजीच घेत होती ना, मग मी तुझी काळजी नाही घेऊ शकत. थांब मी येतो. सावली म्हणते नको सारंग सर, मी येते ना रिक्षाने. सारंग म्हणतो नक्की. ऐक, रिक्षात बसल्यानंतर मला फोटो टाक. आणि सावली परत एकदा सांगतो पैने यायचा. तो आता फोन ठेवतो आणि सावली स्माईल करते. भैरव म्हणते तारा काय चाललं तुझं. तारा म्हणते काहीच नाही मॉम, ती मी सोमबद्दल बोलते. हे बघ तारा, तू वजे खानदानाचं नाव पुढे नेतेस आणि गाण्यामध्ये वजे खानदानाचं नाव खूप मोठं आहे. त्याला जर धक्का लागला ना मी तुझं काय करेल ना ते सांगता येत नाही. मी हे पण विसरून जाईल, मी तुझी मॉम आहे. आता भैरवी अजून खूप काय बोलते आणि तारा घाबरते. सावली रस्त्याने जात असते तेवढे तिला देवा दिसतो. तिला खूप आनंद होतो पण देवा मात्र पैसे मोजत असतो. सावली जवळ जाते. घोरपडे म्हणतो सर सर. देव म्हणतो काय घोरपडे, सर सर लावलं. तो समोर बघा. सावलीला बघून देवाला खूप आनंद होतो. तो सिस्टर. सावली म्हणते परत पैसे घेतले ना, का त्या लोकांना लुबाडलं. तुम्हाला पगार मिळतो ना, मग का पैसे घेता.
त्या दिवशी असेच पैसे घेतले आणि अस्मीला शोधलं. त्यामुळे आमच्या राजाराणीचा संसार डावाला लागला. देवा म्हणतो, राजा राणीचा? ती नाही म्हणजे माझी मैत्रीण. तो सिस्टर, मी ओळखतो तुला. तुझ्याबद्दलच बोलते. तुझ्याबद्दल मला सगळंच माहिती झालं. तुझं लग्न कसं झालं, तुझ्याबरोबर काय काय घडलं त्या दिवशी तुला सांगणार. तू काही ऐकूनच घेतलं नाही. आता देवा झालेला सगळा प्रकार सांगतो. सावलीचा संसार वाचवण्यासाठी तो तिला तमाशी कसं डील करतो. आता सावलीला कळून चुकतं, पण ती परत म्हणते, आता का लाज घेतली? तुम्हाला काही वाटत नाही का लोकांकडून पैसा लुबाडायला? तुम्हाला पगार मिळतो ना, ते लोकांचे कष्टाचे पैसे तुम्ही असे लुबाडता? तुम्हाला मला भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते. आता देवा बाजूला निघून जातो. घोरपडे म्हणतो, सावलीताई तुमचं बरोबर आहे, पण आज तुम्ही देव माणसावर संशय घेतला. आता सावलीला खूप वाईट वाटतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.